प्रमोद सस्ते पुन्हा एकदा प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये. आज बीड या ठिकाणी मयत श्री संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्येप्रकरणी निषेध मोर्चा खूप मोठ्या प्रमाणात झाला. छत्रपती संभाजीराजे, शिरसागर आमदार, मनोजदादा अशी मंडळी या मोर्चाचं नेतृत्व करताना दिसली. आज आरक्षणावरती आपण गेली अनेक वर्ष काम करतोय. एक सर्वसामान्य घरातले व्यक्तिमत्व जे आहे संतोष देशमुख याची अमानुष हत्या झाली. विधानसभा निवडणुकीनंतरच झाली. निवडणुकीपूर्वी झाली असती तर नेमकी काय परिस्थिती असते हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. राजकारण, महाराष्ट्रातलं राजकारण हे कुठल्या थराला चाललंय. जात आज जर बघितले आपण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज, बहुसंख्य मराठा समाज मानला जातो. आज बहुसंख्य मराठा आमदार आहेत, परंतु मराठा समाजाचं राजकीय नेतृत्व एकही मराठा व्यक्ती करताना दिसत नाही. फक्त निषेध मोर्चा करता आपले राजे येतात, मनोजदादा येतात, परंतु न्याय हा जीव गेल्यानंतर मिळेल हा माझा तुम्हाला सर्वांना प्रश्न आहे. आज जीव जाण्यापूर्वी जी काळजी घ्यायला हवी होती. विधानसभेलाच आपले मराठा समाजाचे मनोजदादांच्या माध्यमातून एक 4-2 विधानसभेला आमदार गेले असते, किंवा छत्रपती संभाजी राजांचं जे तिसरी आघाडी होती त्याच्यामध्ये सुद्धा आपले मराठा समाजाचे 4-2 आमदार निवडून गेले असते, तर आज मला वाटतं आपल्याला एक बोलण्यासाठी एक चेहरा झाला असता. आज जी ही प्रवृत्ती आहे, ज्या संतोष देशमुखाला अमानुषपणे ज्यांनी हत्या केली, ही प्रवृत्ती उदयास आली नसती. असं धाडस केलं नसतं अशा लोकांनी, असं मला वाटतं. कारण सत्तेशिवाय शांतपण नाही, त्या शेंबड्या पोहाला सुद्धा सांगायची गरज नाही. सत्तेचा दुरुपयोग, प्रशासकीय पदांचा दुरुपयोग हा एखाद्या मराठा समाजातील तरुणाच्या जीवावरती हा अधिकारांचा वापर, दुरुपयोग जर करत असते लोक हे, तर ह्यासाठी लोकशाहीचं दुर्दैव ह्याच्यासारखं दुसरं कुठलं नाही. तो मराठा समाजाचा होता म्हणूनच नव्हे, परंतु जर बघितलं आपण आरक्षणाचे जे लाभार्थी ओबीसी, SC, ST वर्ग आहेत, ह्या वर्गांना आरक्षणामुळं कुठलेही कष्ट न करता खूप मोठी पदं प्राप्त होतात. कमी मार्कामध्ये एखादं प्रशासकीय पद मिळतं, तो आपल्या समाजातील लोकांच्यासाठी किंवा आपलीच ताकद वाढवण्यासाठी, आपलंच राजकीय वर्चस्व वाढवण्यासाठी आपल्या समाजाचा प्रयत्न करताना दिसतो. हे लोकशाहीचं दुर्दैव आहे. मराठा समाज, बहुसंख्य मराठा समाज आजही अनाथ आहे. सामाजिक नेतृत्व म्हणून आम्ही मनोजदादांकडे बघत होतो, परंतु विधानसभेला जे आम्हाला तिथं पाहायला मिळालं की एक प्रकारे त्यांनी राजकीय आशा लावली आणि त्यानंतर जी निराशा केली आणि त्यानंतर संतोष देशमुखची घटना घडली, ही जबाबदारी मनोजदादांनी घ्यायला हवी होती. आज विधानसभेला जर योग्य तो निर्णय झाला असता, 100% आपले कमीत कमी 4-2 आमदार विधानसभेमध्ये बोलले असते. खूप मोठी लोकशाहीमध्ये, सत्तेमध्ये आपली ताकद निर्माण झाली असतं आणि आज संतोष देशमुखला हात लावायची हिंमत कोणाची झाली नसती. निश्चितपणे मराठा समाजाला आज व्यावहारिक दृष्टिकोन, भावनिक न होता, मराठ्यांनो भावनिक होऊ नका. आपल्या भावना प्रधान इतिहासामध्ये रमणारे, स्वतःला रममान घेणारी आपली जी वृत्ती आहे त्याचा दुरुपयोग, आपण उच्चवर्णीय आहोत म्हणून आपल्याला हरभऱ्याच्या झाडावरती हे लोक चढवतात, आपल्याला व्यावहारिक आपला दुरुपयोग केला जातो. आज बघा महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती बोलत नाहीये. का बोलत नाहीये? तर सगळं शांत, स्मशान शांतता आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. का स्मशान शांतता आहे? तर आपल्याकडे व्यावहारिक दृष्टिकोन नाहीये. हा व्यावहारिक दृष्टिकोन का नाहीये? तर आपण निरक्षर आहोत, संविधानिक निरक्षर आहोत. ही निरक्षरता दूर करण्याचा प्रयत्न गेली 20 ते 25 वर्ष आम्ही करतोय. मराठा समाजानं आजही आपली चुप्पी तोडावी, बोला, व्यक्त व्हा आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून आपली जी मागणी आहे, लोकशाहीमध्ये जो आपल्यावरती अन्याय होतोय, आपल्याला आज दिन दुबळं आपला मिसयूज केला जातो, दुरुपयोग केला जातो. आज जे लोक सत्तेत बसलेत ते आपल्याला 5 वर्ष गणित धरणार आहेत. निवडणुका येत असतात, जात असतात, परंतु आपला वापर हा भावनिकरित्या कसा केला जातो हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे.
जागी व्हा, मराठा समाजानं जागी व्हा, एवढीच विनंती. धन्यवाद.